आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर शहरात 2 तास रास्ता रोको आंदोलन। वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणास समर्थनार्थ म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे। जिंतूर शहरात ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज दिनांक 22 जून शनिवार रोजी जिंतूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात औरंगाबाद नांदेड महामार्ग अडवण्यात आला। ओबीसी आंदोलनात जिंतूर तालुक्यातील विविध खेड्यामध्ये सकल ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे मागील 11 दिवसापासून उपोषण सुरू असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवत चालली असली तरी राज्य शासनाने या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही। या उपोषणासाठी जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी पाठिंबा दर्शविला असून शासनाने लवकरात लवकर उपोषणाची दखल घ्यावी म्हणून जिंतूर शहरातील मार्केट यार्ड परिसरातून रॅली काढून वरुड नरसिंह चौक, दादा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केले। पोलीस प्रशासनाच्या वतीने यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। राजेश विटेकर यांच्या आमदारकीकडे समर्थकांचे लक्ष। परभणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून अंतिम क्षणी माघार घेतलेल्या राजेश विटेकर यांना निश्चितपणे आमदार करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी शहरातील जाहीर सभेत जाहीर केले होते। परंतु तो शब्द पाळला जाणार की नाही याकडे परभणी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह जिल्हावासियांचे लक्ष केंद्रित झाले आहे। 2021च्या परभणी लोकसभा निवडणुकीत विटेकर यांचा अवघ्या 40,000 मतांच्या फरकाने पराभव झाला होता। बारामतीतील मोर्चेबांधणी डोळ्यासमोर ठेवून महायुतीने राजेश विटेकर यांना थांबण्याचा सल्ला देऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना अंतिम क्षणी परभणी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती। परभणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून ऐनवेळी माघार घेतल्यानंतर अजित पवार यांनी परभणीच्या जाहीर सभेतून राजेश विटेकर यांना विधिमंडळावर घेऊ असा शब्द दिला होता। दादांनी दिलेला शब्द पाळला जातो की नाही याकडे राजेश विटेकर यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे। व्हॉइस ऑफ मीडियाच्या पालम तालुका अध्यक्षपदी भास्कर लांडे यांची निवड। व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या पालम तालुका अध्यक्षपदी भास्कर लांडे तर कार्याध्यक्षपदी मारुती नायकवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सर्व कार्यकारिणीची निवड करून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। व्हॉइस ऑफ मीडियाचे परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 22 जून शनिवार रोजी पालम शहरात संघटनेची बैठक घेण्यात आली। यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चौहान, परभणी शहर उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, साप्ताहिक विंगचे कार्याध्यक्ष अरुण रणखांबे, उपाध्यक्ष संग्राम खेडकर, पालम सिटीजनचे संपादक गौसुद्दीन शेख उपस्थित होते। बैठकीत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। संघटनेच्या सरचिटणीसपदी शिवाजी शिंदे, सहचिटणीसपदी गुणवंत सराफ, उपाध्यक्षपदी चांद तंबुडी, कोषाध्यक्ष अवधूत जाधव, कार्यवाहक धोंडीराम कळंबे, प्रवक्ते अंबादास ठाकूर, संघटक भगवान करंजे, प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब फुलपगार, मार्गदर्शक माधव गायकवाड, मोतीराम शिंदे, लक्ष्मण दुधाटे, वैजनाथ हत्यांबिरे तर सदस्यपदी गोविंद सोलेवाड, रुक्माजी गिनगिने, सिद्धार्थ बोले, संभाजी भुजबळ, ओमकार बहिरवाड, माधव हनवतेसह आदींची निवड करण्यात आली। उक्कलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योग दिन उत्साहात साजरा। मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थी व गावकऱ्यांच्या वतीने योग दिन 21 जून शुक्रवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिंधू धुराजी उकलकर, उपाध्यक्ष अंकुश पिंपडे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेच्या मुख्याध्यापिका मायादेवी गायकवाड यांच्या नेतृत्वात गावकरी व विद्यार्थ्यांसह उक्कलगाव येथे योग दिन उत्साह साजरा करण्यात आला। उक्कलगाव येथे योग उपक्रमात शिक्षक योगेश देशमुख, अमोल तपकीर यांच्या सहकार्याने योग दिन यशस्वी संपन्न झाला। योग दिनाचे औचित्य साधून शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विलास मेटकरी यांनी गावकरी व विद्यार्थ्यांसमोर योग प्रात्यक्षिके सादर केली व सर्वांना योग उपक्रमामध्ये सहभाग करून घेतले। गंगाखेड शहरात रोप वाटिका देऊन केला वाढदिवस साजरा। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे याच उद्देशाने वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी जोपासत गंगाखेड येथे ॲडव्होकेट उत्तम
काळे यांच्या संकल्पनेतून चौघांचा जन्मदिन वृक्षरोप वाटिका देऊन साजरा करण्यात आला। दिवसाच्या निमित्ताने ॲडव्होकेट लहू कुलकर्णी, ॲडव्होकेट विलास लांडगे, सामाजिक कार्यकर्ते गजानन पारवे, महाई सेवाचे संचालक जगडू ढगे या चौघांचा वाढदिवसाचा अंतर्भाव आहे। रोपवाटिका संभ्रम भेट कार्यक्रमाअंतर्गत यावेळी निमित्ताने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये अभिनव उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते गणेश आवंके, बिलापट्टे दादा, राहुल साबणे, भीमराव कांबळे, अनिल साळवे, रोहिदास लांडगे यांच्या हस्ते एक झाड लावण्यासाठी एक रोपवाटिका देऊन सत्कार करण्यात आला। या छोट्याखानी कार्यक्रमाला सिद्धार्थ हत्यांबिरे, प्राध्यापक आतिश खंदारे, प्रभू राठोड, पंडित राठोड, प्रवीण मोरे यांची उपस्थिती होती। गरजू रुग्णास रक्तदान केल्याबद्दल हरदीप सिंग बावरी यांचा सत्कार। परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णास B+ रक्त गटाची आवश्यकता होती, तेव्हा हरदीप सिंग बावरी यांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून सदरील रुग्णास रक्त उपलब्ध करून दिले। रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल समाजहित अभियान प्रतिष्ठान, रुग्ण हक संरक्षण समिती, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, मुस्लिम विकास परिषद, दयावान सरकारच्या वतीने रक्तदाते हरदीप सिंग बावरी यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, रुग्ण हक संघर्ष समिती तथा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, सामाजिक कार्यकर्ते बबन अण्णा मुळे, समाजहित न्यूज चॅनलचे व्यवस्थापक प्रतिनिधी पत्रकार शेख असर, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते।